नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. ऑफिसला वगैरे जाऊन आलो, पण काय आज मोठ्या गाड्या म्हणजे 12 टायर, 14 टायर, 10 टायर या एक पण गाड्या हल्ल्या नाही. 5-6 गाड्या हल्ल्या, पण ते सगळे 6 टायरचा माल होता. त्याच्यामुळं आज पण आपलं काही झालेलं नाही आहे. आता उद्याचा दिवस आहे. उद्या तर चान्सेस 100% कमी वाटतात, कारण की उद्या गणपती विसर्जन पण आहे आणि पुन्हा उद्या शनिवार असल्यामुळं शक्यतो मोठ्या गाडीचं लोडिंग होत नाही. बघू आता काय होतं आणि काय नाही. तसं नंबर तर आपल्या पुढं अजून एक नंबर आहे आणि गावातली पण एक गाडी आहे, त्याच्यामुळं उद्या व्हायचे चान्सेस जरा कमी दिसतं. आम्ही तर डायरेक्ट सोमवारचीच अपेक्षा धरलेली, कारण की काय गडबड करून उपयोग नाही. आता मी तर नाश्ता वगैरे करून आलोय. कुंदन शेट गेलेत ना नाश्ता करायला. संतोष लावतो अगरबत्ती. हे बघा चालू आहे. आंघोळ वगैरे केलं सगळ्यांनी. आता गार पाणी होतं, भयानक गार, पण काय करायलाच लागले. आता बघू. पावसाचं वातावरण तर नाही, जरा ऊन पडलं होतं तोपर्यंत आम्ही आंघोळ करून घेतो. परत आता पावसाचं वातावरण झालंय. बसलो गाडीत. कुंदन शेटला ब्रेड आणला होता खालून ऑफिसवरून येताना. ते गेलेत नाश्ता करायला, येतील आता. आता बसायचं मोबाईलमध्ये टाइमपास करत, कारण की दुसरं काय टाइमपासच नाही. गाड्या नाहीत आता. 12 टायर 3 आहेत आपल्या इथं. ढोरे, पप्पू शेठ ढोऱ्यांच्या 2 गाड्या आल्यात आणि एक 14 टायर आहे. ते माळी म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांची सेना एक आपली गाडी. आणि 6 टायर 1 2 3 6 टायर शिल्लक आहे. तेवढ्याच गाड्या आहेत. तर बसतो आता मित्रांनो टाइमपास करत काही ना काय. मित्रांनो वातावरण एकदम बघा कसं झालंय. रेनबो बघा कसा आकाशात मस्त दिसत. इंद्रधनुष्य मराठीत आपल्या तेच आठवत नव्हतं आमच्या तिघांना पण. कोण रेनबो म्हणत होत, कोण काय काय म्हणत होत. नवरंग, सप्तरंग. हे बघा गाड्या भरायला आलेत या साईडला. बघा मस्त वातावरण झालंय इथं. भरपूर पाऊस पडत आहे आणि ऊन पण पडलेत. आणि टाकी गायांना पाणी पिण्यासाठी ठेवले. आणि आमचं कॅन्टीन आणि आमचे शेट असतात बघा. नदीचा पूल आहे का, काय कारण तरी असतात. आता पिक्चर आणलाय त्यांनी एक, कोणचा थेरन जॉनचा नवीन आलेला. आता बघायचं तो कुठला आहे थेरन. त्यांच्याकडं भारी भारी पिक्चर असतात, कारण की दुपारचं जेवण आम्ही या गाडीत जेवलो. ते माळी म्हणून आमचे मित्र आहेत बघा इथं. त्यांनी जेवण बनवलं होतं, शेवगाची भाजी वगैरे, आमटी, चपाती. तिथं जेवण केलं. आता चहा पिण्यासाठी आलो. चहा पिऊन परत आपलं बघू आता कुठलं शेटनी पिक्चर आणलाय खरंच. मित्रांनो सकाळचे 10:30 वाजलेत. आलोय आता पार्किंगला. म्हणजे अर्धा तास 1 तास झाला असेल येऊन, कारण की आज पण आपलं ऑफिसला गेलो होतो, पण आपलं का मालाचं लोडिंगचं काय भेटलं नाही. त्याच्यामुळं परत आलो. आणि त्यात मेन म्हणजे ट्रान्सपोर्टवाला पण आज आलाच नाही. त्याच्यामुळं एकच 12 टायर गेली. गावातली गाडीचा नंबर होता ती गेली. एक 10 टायर होती ती गेली आणि 2 6 टायर होत्या त्या गेल्या. 6 टायरला भरपूर माल होता, 10 टायरला पण होता, पण गाड्याच नव्हत्या. आता बघा इथं एक भारत बेंज आहे 12 टायर, या साईडला 14 टायर आहे आणि इथं पप्पू शेटची एक गाडी आहे 10 टायर. त्यामुळं आज पण काय नाही. आता उद्या रविवार, उद्या तर 100% काय होणार नाही, कारण की संडेला तो ट्रान्सपोर्टवालाच येत नाही.
त्यामुळं उद्या पण नाही. ह्या ट्रिप जरा पुतळा झाला मोठा, जिथं भरायला गेलो तिथं 2 दिवस लागले, परत खाली करायला 2-3 दिवस गेले. आता इथं आम्ही आलोय गुरुवार, आज शनिवार आहे, म्हणजे इथं 3 दिवस झाले. आता उद्याचा दिवस 4था दिवस. आता बघू, सोमवारी पण भेटले तर सोमवारी अर्धी आणि मंगळवारी अर्धी असं भेटेल, कारण की रविवारचे मिलला सुट्टी असल्यामुळं काहीच उपयोग होत नाही. तर आलोय आता बोरच कार्यक्रम आहे. आजचा पूर्ण दिवस घालायचा, उद्याचा पूर्ण दिवस असाच घालायचा, बसायचं टाइमपास करत. गाडी वगैरे पण बांधून घेते, आलो त्या दिवशीच बघा इथं मागं. त्यामुळं कामं पण काय राहिलेले नाहीत, किरकोळ सगळे कामं झालेत. बॅटरी वगैरे पलटी झाल्यात, लाईट वगैरे ज्या गेल त्या कुंदन शेटनी ते सगळं बदलून टाकले. कामं तर काय नाही. आता नाश्ता वगैरे करून आलो, आता चहा पिऊन आलो. आता दिवसभर बसायचं गाडीतच, बघू आता काय. आणि कोणच नाही इथं टाइमपासला, जो तो आपल्या आपल्या गाडीत बसतो. सकाळी जरा पाऊस झाला त्यामुळं जरा ओललं दिसतंय बघा. आता ऊन पडलं होतं चांगलं, पण ते पण आता परत वातावरण तर गारच आहे, त्याच्यामुळं काय नाही. बघूयात आता काय करायचं काय नाही. आहेत जोडीदार, स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल तर तेवढाच टाइमपास होईल. बघूया काय ठरतं आणि काय नाही. आता मित्रांनो, संध्याकाळचे बघा 5:15 वाजलेत. आलो चहा वगैरे पिऊन आम्ही. आता वातावरण बघा एकदम मस्त झालं. गाडी बघा आपली समोर, मागं सगळे डोंगर. इथं गाड्या आपल्या, हे आमचे बॉडीगार्ड असतात रात्रीचे, गाड्यांचे संरक्षण करते ते. सकाळी दुपारी नाही तर संध्याकाळी बिस्किट चारायचे प्रत्येकाला 1-1, 2-2 पुढे. अजून आहेत 3-4 जण. एक इथंच बसलेला असतो, आम्ही जिथं जेवायला जातो तिथं. हे गाव सगळं, या साईडला सगळं डोंगर. इथं गप्पा मारत थांबले बघा आमची गँग. कुंदन शेठ, पप्पू शेठ ढोरणचे ड्रायव्हर, ते माळी अप्पा. या साईडला मंदिर, एक गाया चरत आहेत. या साईडला पण सगळा डोंगरच आहे. काही टाइमपास नाही, सगळेजण आपल्या आपल्या मोबाईल मध्ये बघत असतात टाइमपास करत. दुसरा इथं काही म्हणजे काही टाइमपास नाही. आणि सँडी आपला संतोष बसलाय गाडीत बघा, तो पण मोबाईल मध्येच आहे. स्टिअरिंग वर बघा दिसतोय. आज जेवण बनवायचं प्लॅनिंग आहे या गाडीत, बाजूच्या गाडीत. त्यांच्या गाडीत जेवण बनवतो म्हणतो व्हेज. आणि उद्या मटणाचा कार्यक्रम आहे. बघू आता काय ठरतं आणि काय नाही. अरे आजोबा गाया घेऊन. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत. इथं बघा सगळ्यांचे तोंड बघा कसे झालेत. आम्ही गेलतो, एक आमचे जोडीदार आहे, त्यांनी जेवण बनवलं होतं. ते बार्शी साईडचे आहेत. असलं जेवण टेस्टी होतं, पण तिखट असलं खतरनाक बनवलं होतं. आमचं जाळ धूळच झालं सगळा. संतोष बिचारा एकच चपाती खाल्ली, ते पण तिने बळबळ खाल्ली, त्याला सहनच नाही झालं. चांगलं होतं, टेस्ट चांगली होती, पण तिखट झालं. तर त्यांचे घरचे मसाले होते त्याच्यामुळं तिखट जास्त लागलं. आता बघू, उद्या रविवार आहे मित्रांनो. उद्या तर 100% आपलं काही गॅरंटी नाही. आता सोमवार वाज. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.